राजवीर, राजवीर, काय झालं? कायम जिंकणारा तू शेवटी हारलाच. ही काय अवस्था करून घेतली स्वतःची? आणि याचा आनंद होतोय तुला. मला ना आनंद होतोय ना दुःख. तू तुझ्यातल्या मला विसरून गेलायस. तुझ्यातला इगो संपला की मी संपलो. कधी नकार न ऐकलेला राजवी, एका साध्या मुलीने दिलेला एवढा मोठा नकार ऍक्सेप्टच कसं काय केलंस तू? संपली तुझ्यातली जिंकण्याची उर्मी, संपली. हे असं काही नाही, कारण देऊ नकोस. तुला जिंकायचं आहे. एका साध्या मुलीने तुला नकार द्यावा. राजवीर मोहिते पाटील, ज्यानं एवढं मोठं एम्पायर उभं केलं, तो एका मुलीकडून हारला. असं कोण बोलतं? आता मी बोलतोय, उद्या सगळं जग बोल. माझ्या पर्सनल गोष्टीत जगाचा काय संबंध? इतक्या मेहनतीने कमावलेलं हे सगळं एका मुलीमुळे क्षणात कमावणार आहेस तू. दहशत संपेल तुझी, लोक ग्रांटेड धरतील तुला, आणि मग उद्या कोणी उठून तुला नकार देईल. कशामुळे? तर त्या एका मुलीच्या नकारामुळे. तिने जरी मला नकार दिला असला तरी मी तो स्वीकारला नाहीये. असं बोलून कशाला स्वतःची फसवणूक करतोयस? हे बघ, अजूनही वेळ गेली नाही. दाखवून दे तिला राजवीर मोहिते पाटीलला नकार दिल्याचे काय परिणाम होतात. हे असं प्रूव्ह करण्यासाठी मला त्यांना त्रास नाही द्यायचा. हो, एवढी काळजी वाटते तुला तिची? याचा अर्थ काय होतो राजवीर माहित नाही. मी सांगतो ना, तू प्रेमात पडलाय. राजवीर मोहिते पाटील एका मुलीच्या प्रेमात पडलाय आणि हे तू मान्य करत. हो, मी पडलोय प्रेमात तिच्या. आवडते ती मला. प्रेम एवढ्या फसव्या गोष्टीच्या आहारी गेलास तू. आहारी गेलो नाहीये मी. माझं खरंच मनापासून प्रेम आहे तिच्यावर. खोटं आहे. प्रेम बीम या गोष्टींना तुझ्या आयुष्यात काहीच महत्व नाहीये. तू स्वतःची फसवणूक करतोयस. हे असं काही नाहीये. मी खरंच प्रेम करतो तिच्यावर, आणि तिचा नकार मी होकारात बदलून दाखवेनच. मग असं असेल ना, तर मग आयुष्यभर झुरत राहा, कारण ती तुला कधीच होकार देणार. असं नाही होणार. असंच होणार. असं नाही होणार. मी सांगतोय ना, असंच होणार. असं नाही होणार. आणि तिचा होकार मिळवण्यासाठी मी काही करायला तयार आहे. ती मला होकार देणार. तीही माझ्यावर तेवढंच प्रेम करणार जेवढं आज मी तिच्यावर करतो. मी तिला जिंकणार आहे, आणि त्यासाठी मला स्वतःला बदलावं लागलं तरी चालेल. पप्पा, शेवटी त्या दादाला असं कुणीतरी भेटलंच. त्या मनवाने त्याच्या नाकावर टिचून त्याला नकार दिलाय. यार, क्या बात आहे. मी खूप हॅपी आहे. खूप आनंदी आहे मी. हो हो हो, थांब जरा. अजून असले बरेच प्रसंग यायचे पुढे. नाही नाही नाही, पण हा असुरी आनंद आहे. अरे असे नका. पण जेव्हा त्या मनवाने दादाला नकार दिला ना, तेव्हा दादाचा चेहरा कसा झाला असेल हे मला बघायचं होतं. पण ठीक आहे ना, आज ना उद्या दादाचं लग्न होईलच. होईल, पण त्या मनवाशी नाही. कारण तिने दादाला नकार दिलाय. आणि एका अर्थाने ना हे एक बरंच झालं, कारण ती मला या घरात नकोच होती. ती या घरात येणार नाहीये ह्याचा तुला आनंद झालाय का दादाला नकार दिला म्हणून? खरं तर दोन्ही. सतत उठता बसता आपला अपमान करत असतो ना तू. आता भोग म्हणावा आपल्या कर्माची फळ. वा 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 नंदू वा. आता शोभतेच माझी पोरगी. आणि माझी साथ द्यायला एकदम तयार देखील झाली. आता बघा, थोड्याच दिवसात राजवीरला पत्ता भुई थोडी करू. येस. ताई, ताई एकटी झाली
आलीस वॉकला? माझा काही राग आलाय का? नाही रे, का? सकाळी तू जरा अपसेट होतीस आणि मी उगाच मजा मस्ती करत होतो. छे छे, वेडा आहेस का? मी त्याचा विचार पण करत नाही. पुढच्या वेळेपासून मी काळजी घेईन. नितेश, खरंच इट्स ओके. ताई ताई तू कसला विचार करतेस का? राजवीर सरांना तू नकार दिलास म्हणून तुला खूप वाईट वाटतंय? थोडस असं आपल्या ऍक्शन्समुळे किंवा आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावलं जाऊ नये हे असं लहानपणापासून मनात रुजू झालंय ना. सो तायडे, कधी कधी या संस्कारांचा, तत्वांचा जरा जास्तच भार होतो असं नाही वाटत तुला? नाही रे. हा, पण संस्कार, तत्व, नियम अशा शब्दांमध्ये बांधून ठेवलं तर कदाचित भार वाटू शकतो, पण त्या गोष्टी आता अंगवळणी पडल्या, त्यामुळे असं ठरवून वगैरे काही करावं लागत नाही. तू अगदी बाबांसारखीच आहे. टिपिकल. हा, मग आहेच मी बाबांची मुलगी. मग आर्मीमध्ये का नाही गेलीस? ऍक्च्युली मी एकदा बाबांना बोलले होते की मला आर्मीत जायचंय. आय थिंक 7वी किंवा 8वीत होते मी. वाव. मग बाबांनी मला विचारलं, तुला का आर्मीत जायचंय? मग पुढे? मग मला कुठे फार काय कळायचं. मग मी बाबांना सांगितलं, बाबा मला ना तुमच्यासारखं व्हायचं म्हणून आर्मीत जायचं. बाबा पण माझ्याकडे बघून असंच हसले होते. अगं मग पुढे काय झालं? मग काय नाही, बाबांनी मला जवळ घेतलं आणि म्हणाले, आणि मग लेक्चर दिलं असणार, राईट? नितीश, अजिबात नाही. त्यांनी मला जवळ घेतलं आणि म्हणाले, बेटा तुला जे व्हायचं ते हो. हवं तर तुझ्या डोळ्यांसमोर एक इन्स्पिरेशन म्हणून एखाद्या व्यक्तीला ठेव, पण कधीही ती व्यक्ती व्हायचा प्रयत्न नको करूस. स्वतःची ओळख, स्वतःची आयडेंटिटी क्रिएट कर. तायडे, त्यांनी जेव्हा तुला हे सगळं सांगितलं तेव्हा तुला कळलं होतं? खरं तर नाही, हा. पण बाबा पण मला हेच म्हणाले होते की ज्या दिवशी तुला तुझं आर्मीत जाण्याचं किंवा न जाण्याचं पक्क कारण मिळेल, त्या दिवशी मी तुला आता काय सांगतो याचाही अर्थ कळेल. बर. आणि नंतर तेच झालं. मला माझंच कारण मिळालं. मला आता मी जे काम करते ते इंटरेस्टिंग वाटायला लागलं, त्याचं महत्व कळलं. अच्छा, म्हणजे अशी आहे तुझी यशोगाथा. प्लीज, यशोगाथा वगैरे काय नाही. हे काय विषय कुठून कुठे नेलास तू? अगं तायडे, तुला हसवण्यासाठीच तर जन्म झालाय माझा. प्लीज. आज हिटलर दादाची सकाळ नाही झाली वाटतं अजून. अगं मनवानी नकार दिल्यामुळे दुःखात असेल तो. रंजू, गुड मॉर्निंग. अरे काय, मी तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणालो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माई, सकाळी पूजा करत असताना तुझी स्तोत्र म्हणत होती, त्यानं जाग आली मला. अरे मग झोपमोड झाली का? नाही नाही, खूप छान वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं. हळू काका. मग यश, ऑल गुड? सगळे सबमिशन वगैरे झाले व्यवस्थित? आणि काही मदत लागली तर सांग मला. हो दादा, सांगेन. आणि तू एखादा नवीन पिक्चर बघितलास की नाही? नाही नाही. खा मग बघ. आज सूर्य पूर्वेकडनंच उगवलाय ना, की ईशान्य, नैऋत्य वगैरे अशा दिशा निवडलेत त्यांनी? चल माई,
निघतो मी, ऑफिसला जायला लेट होतोय. हे काय नीट खाल्लंही नाहीस, एवढी काय घाई आहे? नाही नाही, जायला हवं आणि संध्याकाळी यायला पण उशीर होईल मला. काका सावकाश होऊ दे. येतो, बाय. हे नक्की काय झालंय? मी आता काहीतरी वेगळंच बघितलं. हा नक्की राजवीरच होता ना? तू डोक्याला हात लावून पाहायला पाहिजे होतास. म्हणजे डोक्यात ताप वगैरे नाही ना गेला? नाही नाही नाही, मला वाटतं कुणीतरी दादावर जादूची कांडी फिरवली. अरे काय प्रॉब्लेम काय तुमचा? तो नेहमी सारखा असतो, कमी बोलतो, तेव्हाही त्यालाच बोलता. आज चांगला हसून खेळून बोलला तरी त्यालाच बोलता. नाही 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 आजी, तो चिडलेला असतो ना तेव्हा नॉर्मल असतो. हो ना. आणि आता एकदम प्लेझंट मूड मध्ये होता. माई नक्कीच काहीतरी गंभीर झालंय. मी सांगू का काय झालंय? आपला दादा प्रेमात पडलाय. प्लीज फोन रिसीव करा, बोलायचंय. हॅलो. आपण भेटू शकतो? हॅलो. हा मी ऐकते. तुमच्या मनात काय गैरसमज आहे मला खरंच कळत नाहीये. आपण ऍटलिस्ट भेटलो ना तर व्यवस्थित बोलता येईल. म्हणून मी माझा डिसिजन तुम्हाला सांगितलाय. पण तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही तुमचा जो काही डिसिजन असेल तो मला प्रत्यक्ष येऊन भेटून सांगा. हो पण आय नो तुम्ही विचार केला असेल आणि विचार करूनच डिसिजन घेतला असेल, पण ऍटलिस्ट माझी बाजू ऐकून घ्या. पण मला नाही वाटत माझं डिसिजन बदलेल असं. ठीक आहे, नका बदलू, पण एकदा भेटा मित्र म्हणून. हॅलो. तुम्हाला असं वाटतंय का मी तुम्हाला तुमचा डिसिजन बदलायला फोर्स करेन? तुमच्या डिसिजनवर तुम्ही फर्म आहात ना, मग मला भेटायला, माझी बाजू ऐकून घ्यायला काय प्रॉब्लेम? ओके, मी तुम्हाला वेळ कळवते. वाट बघतोय. हे राजवीरचं बदललं रूप म्हणजे ना काहीतरी धोक्याची घंटा वाटते मला. काही नाही काय, मुलीने नकार दिलाय ना, त्या नकाराचा मला कसा फरक पडत नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न आहे हा. उतरेल थोड्या दिवसात हे पण भूत उतरेल. आणि उतरलेलंच बरं. हा जर असा राहिला ना तर कदाचित सुखानं संसार करेल तो. पण आपल्यासाठी घातक येते. का? असं काय करतेस? म्हणजे त्याच्या आई वडिलांच्या बाबतीत जे काही घडलं, जे घडवलं गेलं तसं त्याच्या संसारात नको का घडायला? पण पप्पा, नेमकं काय झालं होतं सांगा ना. अगं राजवीरची आई होती ना पुरे तुम्हाला सगळा इतिहास कळलाच पाहिजे असं काही नाही. अरे याला काय अर्थ आहे? त्याविषयी कधीच कोणी कसं बोलत नाही, कोणीच सांगत नाही. कारण तुम्ही लहान पोरांनी मोठ्यांच्या भानगडीत पडू नये म्हणून. पण पप्पा, पुरे जा, चला बाहेर खेळा, जा जा जा. आम्ही काही लहान होत का बाहेर जाऊन खेळा म्हणे? अरे असंच असतं तुमचं. आता आपली मुलं आहेत ना ती, मग त्यांना कळायला नको का राजवीर बद्दल, राजवीरच्या आई वडिलांबद्दल? कळायला हवं, हा. पण ती ही योग्य वेळ नाही.
कसं आहे, मी इथे नसतो, तुम्ही सगळे राजवीरच्या तावडीत असता इथे. मग आणि तुला अलकनंदाचा स्वभाव माहितीये. उद्या राजवीरने काही अपमान केला, पटकन ही बोलून मोकळी झाली तर काय करायचं? माझ्यासारखीच तुमच्या सर्वांची हाकलपट्टी होईल इथून, म्हणून नाही बोलायचं. हो, ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. काय दूरदृष्टी हो तुमची. माझ्या दूरदृष्टीचा अजून एक चमत्कार थोड्याच दिवसात पाहशील तू. त्या राजवीरला अशी मुलगी दाखवतो ना की लग्नाच्या बोहल्यावर उभा राहायला लगेच तयार होईल तो. हा सदा बोल. अरे निघतोच आहे मी, आलो मला 5 मिनिटात दे, निघतोय. हे बघ निघालोच आहे. हा चल चल चल, भेट बाहेर भेट. चल. मग काय आपण काय लपाछुपी खेळतोय का? अरे काही काय, हे बघ जादूच्या हॅट मधून ससा बाहेर काढल्यासारखं काय दाखवतेस? साधा डबा तर आहे तो. हे घे. हे मी कुठे पोचवायला जाणार नाही, मला आधीच घाई आहे, मला निघायचंय. अरे तुझ्यासाठीच आणलाय तो. उघडून तर बघ, तुला आनंद होईल. वाव, गुलाबजाम. वाह, क्या बात आहे. मला माहितीये तुला खूप आवडतात. बर बर, ऐक, हे नीट जपून ठेव, कोणाला देऊ नकोस. आणि काकूंना सांग गुलाबजाम उत्तम झालेले आहेत. आता मी निघतो, मला एक अर्जंट काम आहे, आल्यावर बोल. अरे नितीश, अरे ऐक ना. अरे आईने नाही, मी केलेत. तुम्हा बहीण भावांचा ना प्रॉब्लेमच आहे. ती एवढ्या चांगल्या स्थळाला नकार देते आणि तुला एवढ्या जवळचं काही दिसतच नाही. मनवा, सांग ना काय झालंय. कसं समजावं हेच कळत नाहीये कोणाला? राजवीर मोहिते पाटलांना. पण तो विषय तर कालच संपलाय ना. तू तर नकार कळवलायस ना, मग आता काय? हो, पण त्यांना भेटायचंय. कशाला? त्यांना भेटून सगळं बोलायचं. अगं पण तुझं उत्तर तर तेच राहणार आहे ना. मग ही काय जबरदस्ती आहे? सांग ना नाही जमणार म्हणून. हो, त्यांना सगळं सांगून झालंय. मग प्रॉब्लेम काय? तुझी भेटायची इच्छा नाहीये ना, मग सोड ना. त्याला काहीतरी कारण सांग आणि सांग नाहीयेत म्हणून. तेच तर कळत नाहीये, नेमकं कसं सांगू. मग मी सांगू का? नाही नको, मी बघते काय करायचं. तुला माहितीये ना, मला असं कोणाला डायरेक्ट दुखावता नाहीये. राजवीर, कसं सांगू? तुम्हाला भेटून माझ्या निर्णयात बदल होणार नाहीये.